धाडसी प्रदीप भोईरने वाचवले 2 तरुणांचे जीव, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून सत्कार। कर्जत प्रतिनिधी। कर्जत तालुक्यातील तमनाथ गावात गणेश विसर्जनाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असताना 2 तरुणांवर जीवघेणा प्रसंग ओढावला। उल्हास नदीपात्रात विसर्जनासाठी गेलेल्या या दोघांना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेण्याचा प्रयत्न केला। क्षणभरात जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण झाली होती। उपस्थित गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच गावातीलच प्रदीप भोईर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निर्भयपणे पाण्यात उडी मारून दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले। या शौर्यकृत्यामुळे 2 निरपराध जीव वाचले आणि गावाने मोठा दिलासा घेतला। भोईर यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून हे केवळ साहसाचे उदाहरण नसून समाजाप्रती असलेली अपार निष्ठा, जबाबदारी आणि सेवा भावनेची उज्ज्वल झळ असल्याचे मानले जात आहे। प्रदीप भोईर हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असून आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे। राजकीय कार्यकर्तेपणा सोडून सामाजिक जबाबदारीला ते नेहमीच प्राधान्य देतात। त्यामुळेच संकटाच्या प्रसंगी जीवाची बाजी लावून त्यांनी मदत केली। घटनेनंतर गावात प्रदीप भोईर यांचा गौरव करण्यात आला। याबाबत बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, प्रदीपचा मला अभिमान आहे। तो शिवसेनेचा खरा कार्यकर्ता असून त्याने केलेली निस्वार्थ सेवा समाजासाठी प्रेरणादायी ठरेल। संकटाच्या वेळी धाडस दाखवून इतरांचे जीव वाचवणे ही अत्यंत मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे। अशा कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षाला अभिमान वाटतो। या प्रसंगी आमदार थोरवे यांच्या हस्ते प्रदीप भोईर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित कार्यकर्त्यांनीही प्रदीप भोईर यांच्या धाडसाचे कौतुक केले आणि आमदार थोरवे यांचे कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम व जिव्हाळा अनुभवला। या सोहळ्यात गावकरी, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गणेशोत्सव हा भक्ती, उत्साह आणि आनंदाचा पर्व मानला जातो। मात्र अशा वेळी थोड्याशा निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडू शकते। तमनाथ गावातील हा प्रकार त्याचाच प्रत्यय देणारा आहे। परंतु प्रदीप भोईर यांच्या धाडसी कृतीमुळे ही दुर्घटना टळली आणि 2 कुटुंबांवर ओढवलेले संकट दूर झाले। समाजातील प्रत्येक व्यक्तीने संकट काळात पुढे सरसावून इतरांची मदत करावी, हा आदर्श प्रदीप यांनी घालून दिला आहे। त्यांच्या धाडसामुळे ते आता फक्त गावापुरतेच नाही तर संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी प्रेरणास्थान ठरले आहेत।